प्रोटोकॉल है उस हिसाब से लगने चाहिए फोटो। दररोज विलिनीकरणाची चर्चा घाई करण्यात अर्थ नाही। सुनेत्रा पवार योग्य निर्णय घेतील, निर्णय दोन्ही बाजूचे नेते बसून करतील। आपण कॅप्टन नेमले आहेत ते विचार करतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। पक्ष म्हणजे संघटना, एक माणूस निर्णय घेत नसतो असंही त्यांनी अधोरेखित केलंय। मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे। विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे। सुनेत्रा ताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत। त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीने बसून बोलवतील, काय करावं चर्चा होईल। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। मासिकामधील माझ्या लेखामध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं। राष्ट्रवादीनं आता एनडीए सोबत राहावं की नाही हे त्यांनी ठरवावं। विलिनीकरणासंदर्भात आमच्या पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही असं शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलंय। विलिनीकरणाची दादांची इच्छा होती, आम्ही तोच मुद्दा मांडल्याचं शिंदे म्हणाले। तुम्ही एकत्र येणार होता, आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही, नो कमेंट्स। आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य